शिवजयंती निमित्ताने शरदचंद्रजी पवार होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलतर्फे जय शिवाजी जय भारत मेगा पदयात्रा उत्साहात काढण्यात आली। शिवा ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर बाळासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय होमिओपॅथिक आयोग यांच्या अंतर्गत हा उपक्रम राबवण्यात आला। पदयात्रेपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व आरती करण्यात आली। शांती मलजी, जवाहर मलजी पाटणी विद्यालयापासून सुरू झालेली पदयात्रा महात्मा गांधी चौक, गिरमे चौक मार्गे शिवाजी रोड पर्यंत काढण्यात आली। ढोल, लेझिम पथक, फटाक्यांची आतिषबाजी आणि पारंपरिक वेशभूषेतील विद्यार्थिनींच्या लेझिम रिंगणामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले। कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीपदादा पवार, संचालक शिवा ट्रस्ट हे होते। यावेळी विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, प्राचार्य दीपक शिरसाट, सरपंच सचिन पवार यांच्यासह पत्रकार व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। प्राचार्य डॉक्टर रिझवान अहमद, पूनम बोधक, प्रशांत वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला। पदयात्रेनंतर महाविद्यालयाच्या इमारतीवर छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य बॅनर प्रदर्शित करण्यात आले। सदर पदयात्रेत डॉक्टर निलेश सदावर्ते, डॉक्टर जेठनिया विपी, डॉक्टर पागिरे संगीता, डॉक्टर विद्या दहे, डॉक्टर दर्शनी साबळे, डॉक्टर भागीरथ जाधव, डॉक्टर बी हरिश्चंद्रे, डॉक्टर अनिता आगळे, डॉक्टर अभय पानसंबळ, डॉक्टर पौर्णिमा कळमकर, डॉक्टर रियाज पटेल, डॉक्टर आशिष जयस्वाल, डॉक्टर प्रतिमा सोनवणे, डॉक्टर विजय पवार, डॉक्टर कळमकर प्रदीप, डॉक्टर रेखा पारखे, डॉक्टर प्राची आंबेकर, सारिका घेरडे, डॉक्टर सुरेश थोरात, डॉक्टर शुभांगी केदार, डॉक्टर मुनज्जा शेख, डॉक्टर महेश कोकाटे, डॉक्टर पियुष आचलिया, डॉक्टर समर रणशिंग, डॉक्टर अमोल म्हस्के, डॉक्टर लता सगळगिरे, डॉक्टर प्राजक्ता नागर तसेच शिक्षकेतर कर्मचारी रमेश तांदळे, सुधीर महापुरे, संकेत विधाटे, तुकाराम सूर्यवंशी विद्यालयाचे विद्यार्थी देखील उपस्थित होते। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी योगेश कडसकर।